नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कांद्याची साठवण कशी करावी याबद्दल माहिती बघणार आहोत। बाजारातील कांद्याच्या चढउतारीमुळे कांद्याच्या दरामध्ये कायमच अस्थिरता असते। त्यासाठी काढणीनंतर कांद्याची योग्य प्रकारे साठवण करून चांगला बाजारभाव असताना विक्री करणे फायद्याचे ठरते। यासाठी कांदा काढणी आणि साठवणुकीदरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक असते। साठवणुकीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच मे ते जुलै महिन्याच्या वातावरणातील तापमान व आर्द्रता जास्त असते, तेव्हा वजनातील घट व सडण्याची क्रिया यामुळे कांद्याचे नुकसान जास्त होते। साठवणुकीनंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात तापमान खाली येते व आर्द्रता वाढते। या काळात कांद्याला कोंब येण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते। कांद्याच्या साठवणुकीदरम्यान नुकसान टाळता यावे यासाठी सुधारित लाकडी चाळ असेल किंवा लोखंडी जाळीचा वापर करून कांद्याच्या चाळी तयार केल्या जातात। लाकडी जाळीमध्ये लाकडी पट्ट्या व कौलांचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो। चाळीची लांबी हवी तेवढी आपण ठेवू शकता। जमिनीपासून उंचावरती सिमेंटचा ओटा तयार करून त्यावर लाकडी पट्ट्यांच्या फ्रेमच्या साहाय्याने उंचीवर रुंदी ठेवता येते। यामध्ये प्रामुख्याने हवा खेळती राहील याची काळजी घेतली पाहिजे। अशा प्रकारे व्यवस्थापन केले तर 6 ते 7 महिने व्यवस्थित कांदा साठवता येऊ शकतो। आणि दुसरी म्हणजे लोखंडी जाळीचा वापर करून कांदा चाळ उभारणे। यामध्ये दोन्ही बाजूने हवा खेळती राहील याची काळजी घेतली जाते। सिमेंटचे किंवा लोखंडाचे खांब समान अंतरावर उभे करून त्यावर कांदा चाळ बांधावी। दोन्ही बाजूंनी उतार निघेल अशा प्रकारे त्यावर छप्पर टाकावे। छपरासाठी कौले सर्वात उत्तम पर्याय आहे, पण सिमेंटचे पत्रेही तुम्ही वापरू शकता। भिंतीसाठी लोखंडी जाळीचा वापर केला जातो। उसाचे पाचट असेल, गव्हाचा कोंडा असेल किंवा वाळलेले गवत यांचा वापर आपण छपरावरती करू शकतो। अशा सुधारित पद्धतीने तुम्ही जर कांद्याची साठवण केली तर नक्कीच कांदा हा 6 ते 7 महिने त्या ठिकाणी टिकू शकतो। धन्यवाद। अशाच नवनवीन माहितींसाठी किसान मंडी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।